श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वप्रथम मी स्वामी समर्थ तुमचे मनापासून आभारी आहे। मला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्याची तुम्ही संधी मिळवून दिली, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभारी आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला, फलश्रुती सुख समाधान व शांतता प्राप्त होईल। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। जय जय श्री जगरक्षका। जय 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 भक्तपालका। जय जय कलिमल नाशका। अनादि सिद्धा जगद्गुरु। जय जय क्षीरसागर विलासा। मायाचक्र चालका अविनाशा। शेषशेन अनंतवेशा अनामातीता अनंता। जय जय गरुड वाहना। जय जय कमलोचना। जय जय पतित पावना रमारमणा विश्वेशा। मेघवर्ण आकार शांत मस्तके किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाल भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंद कळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजिरे कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनांचे भूषण तेची प्रेम भक्तीची खूण उद्री त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांच्या आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ते आयुधे कांसे कसिला पितांबर विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती त्यांच्या दर्शने पतित तरती ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याचे कमळा करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर लिहू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशरधर अगमलीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकार्य करिता स्मरण विघ्ने जाते निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाण करिते ज्यांच्या नामस्मरणा ज्यांच्या वरप्रसादेनान भक्त ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येतो हाता ती ब्रह्मसुता न मिळेली मूढमती मी अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तो प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या काणन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याच्या कृपे करुण सच्चिच्छा लाधे दिव्यज्ञान तेनेच जगे मानवपण एतसे की निश्चय तेवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंत अज्ञ बाळ घेतली असे
थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राजा आपणची नवमास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊन श्वान वस्ती समीप रात्रंदिन ज्यांचे त्रिभुणी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्माचे नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावले भूपी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेंदिवस होम हवणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागे गेल्या सकला अहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्म ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतले अवतार प्रत्यक्ष जोक त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमा जणी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पाविने कैसा पैलतीर परे आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमक केवी करू पिपिलिक म्हणे गिरीसी उचलून घालेन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसीत असे माझी आळ बाळ जाणून लढिवाण पुरविता तू दयाण दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूच एक स्वामीनता माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनिया स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय ऐसे ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मणी यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रती पाहू आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीते त्यांचा संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी
तियेकडे न पाहावे, न पाहता जे अवगुण ग्राह्य तितुकीच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या मोहदधीतून पाही अमूल मुक्ता फळे घेतले काही, द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण त्याचे प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोणी बंधांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस, हा सुगंध नावडे जयास तेचे पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्र कर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीत असे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु, श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्यायः. अध्याय दुसरा. फलश्रुती. स्वामींच्या सहवासाची जाणीव होऊन मार्गक्रमणा सुखकर होईल. श्री गणेशाय नमः. कामना धोरणी जे भजती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळी वनी गुप्त जाहले, गुरुचरित्री ती कथा पुढे लोका दोरा कारणे. भाग पडले प्रकट होणे, धुंडिले बहुत पट्टणे. तेचे स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. पर तिज विशेषंका मना माझे येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध. कुंटला इथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध. मानव रूपे जाहले अक्कलकोटा माझारी. राचाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा. हेतू धरोणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशीसाचा. आदर त्यांचा केला की त्याच सवे एक पारसी. आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी. महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी. मांडा म्हणती एक हारी. दोघांची बैसवणी दोहोवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांचे वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामीने हास्यमुख करोणी, उत्तर दिले तया लागोणी. आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तट पावन. नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाका प्रति. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरण हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ. देश हिंडोणी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. ऐकून ऐशी वाणी उभयता संतोषले मणी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेलो उठवणी उभयंता. 12 वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजयती. पर त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती, तेची महाराज भक्षिती. क्षणिक राहुणी मागोती, अरण्यात जाती उठोणी. वेडाबुवा त्यांप्रती गावातील लोक म्हणती.
कोणीही अज्ञाने नेनते परब्रह्म रूप हे। त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला। ते जाणून अंतरखून स्वामींसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती। दर्शन येता दिगंबर लीला विग्रही अतिवर्य, कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी। अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र। अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो। तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड भवभयांचे अरिष्ट। तेने चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत। द्वितीयोध्यायः गोढहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः शिरस्तु शुभम भवतु। अध्याय 3 फलश्रुती। स्वामी सहवासाने मनशांती प्राप्त होईल, आध्यात्मिक प्रगती होऊन सरकार दरबारी इच्छापूर्ती होईल। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावते कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर, स्वामीने निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले। मोहळ माझे वास्तव्य करीत अपाटोळ झाले भक्त, तेथीचे सांकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उधी समान। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळ्यांसी मागे परतणे भाग पडे। टोळा आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ केल्या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहण प्रती, स्वामींचे जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पांचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयांचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान। सुरवराचे दुर्लभ चरण त्यांच्या घरी लागले, योग्याभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती। निराहार किती कराहती मौन धरिती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकिते गगन। एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करीताती, एक पंचाग्री साधन करीती एक पवना ते भक्षिती। कित्येक संन्यासी होती संसार ओघा सांडोनी, एक करीती कीर्तन एक मांडती पूजन, एक करती होम हवन एक षडकर्मे आचरिती। एक लोका उपदेशेती एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली असे नाना साधन। भावाविन सर्व व्यर्थ योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही। परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते, त्याच्या देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती। तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासोनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष झोनी कारभारी परमज्ञानी असती ते। अक्कलकोटांची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिंती स्वामीचरणी उदेले। तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले। चोळप्पांचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती। गावात मात पसरली आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही ज्याची चित्ती म्हणून या स्वामीराज यती। बहुधन जाती फिरावया लोकांमध्ये पसरली मात, नृपासी कळल्या वृत्तांत की आपुल्या नगरात।
यती विख्यात पातले राहते चोळप्पांचे घरी दर्शन जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला त्यांची विचित्र वार्ता ऐसे ऐकोणी राम बोलला कायवाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पायी आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताची देते दर्शन राम मुखातून वाणी निघाली तोची अतिमूर्ती पुढे ठेली सकळ उभा सभाचकित झाली मती गुंतली रायाची सिंहासना खाली उतरवण राम घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सद्गतीत दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरोणी आसनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिले षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण त्यांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शिरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे नाम तृतीयोध्याय अध्याय 4 अष्टलक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होईल समाधान आणि समृद्धीची झुळूक लाभेल अध्याय 4 श्री गणेशाय नमः मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योग्याभ्यास होम हवन सांडोळिया अवघाशीन नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायांचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पांचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे त्याचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप चोळप्पा केवळ निर्धन पण स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होणी आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयांची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती नाना प्रकारे त्रास देते परी तो कधी न कंटाळे चोळप्पांची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चेता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविते नगरवासी जणांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरण कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावी म्हणून या लग्न येती दूर देशांहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यात ते फसले ऐसे आले किती एक सर्वांची कल्पद्रुमा समान होणी कामना करीती पूर्ण भक्त काळजास्तव अवतीर्ण मानव रूपे झाले भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते यतिराज पुरविती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीत आती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले प्रेम कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हासोणी म्हणती जणांची ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो वसतसे काय तुम्हा वेड लागले वंदिता डोंग्यांची पाऊले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे त्यांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेक पहावया आले लक्षण समर्थ समजले तीखून ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती
चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्ज तिवाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनमिती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांचे कोणी नवसा ते करीती कोणी आणोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिता आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोडी क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखांचे म्हणती यथेच्छ मेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला मोडली जणांची गर्दी तो एवढी सेवेकरी संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकांचे सूर्य जाता अस्ताचलाचे तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ